जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 23 फेब्रुवारी 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 7 ते 10 हजार क्रेटची झाली। बाजारभाव गावठी टोमॅटोला 300 ते 350 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला आणि जी गावठी टोमॅटो आहे त्याला साधारण 150 ते 250 रुपयाचा मिळाला आणि जे संकरित व्हरायटी आहे त्याला 300 ते 350 रुपयाचा बाजारभाव मिळाला। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये व्यवहार पारदर्शक असल्यामुळे इथले आडतदार, व्यापारी, काम करणारे कर्मचारी, मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे आणि त्यांचं संपूर्ण संचालक मंडळ शेतकरी बांधवांची नेहमी काळजी घेत असल्यामुळे नारायणगावच्या मार्केटमध्ये टोमॅटो विक्री येण्याचा शेतकऱ्यांचा अधिकचा कल असतो। आणि हे सगळं असताना नारायणगावच्या या मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळेल अशी बळीराजाची नेहमीच अपेक्षा असते। आपण पाहतोय अतिशय चांगल्या दर्जाचा माल या ठिकाणी विक्रीला येतो, परंतु सध्या उन्हाळा असल्यामुळे बहुतेकांच्या बागा उलगत आलेल्या आहे, त्यामुळं मालाची क्वालिटी घसरलेली आहे। टोमॅटोवर तिरंगा आलेला आहे आणि त्याचा परिणाम बाजारभावावर पाहायला मिळतो आहे। आज साधारण 50-1 रुपयांनी बाजारभाव वाढलेले आहेत। 300-350 रुपयाचा बाजारभाव त्या मानाने बरा आहे। चांगल्या फळाला बाजारभाव वाढेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया। आपल्यासोबत जरा व्यापारी साहेब आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलूया। हो नमस्कार। आज 23 फेब्रुवारी टोमॅटोला काय बाजार आहे? टोमॅटोला जे चांगले क्वालिटीचे माल आहेत ते विरांग माल जे 300 प्लस आहे, 300 पासून 350 पर्यंत, आणि साऊपणा जे 200 पर्यंत होते ते 250-60 रुपयांनी चांगल्या प्रतीचे माल गेलेत। आता एखादी गाडी 450-400 पण गेली। हा जाती एखादी, आता कसं ज्याचं स्वतःचं दुकान तरी माल आवडला असेल किंवा पहिले दुसरं थोडं असेल, माल एकदम शायनिंग बाज असेल, 10-20 रुपये थोडा छोटा वक्राचा माणूस कोणी घेतो हातकाटेवाला, पण रेग्युलर बाजार 300 प्लस बाजार आहेत चांगल्या मालाला विरांगला आज। आता मला सांगा, बाजारभाव थोडेसे जरी वाढले तरी टोमॅटोची गुणवत्ता मात्र डाऊन झालेली आहे, जे शेतकऱ्यांचं दुर्लक्ष म्हणून का हवामानात झालेला बदल? नाही सर, आता शक्यता काय, माल जे आहेत 70 ते 80% माल जुने झालेले आहेत। मग ते साहजिक माल जुना झाल्यामुळे आहे ना, बाजारांना तिरंगा प्रमाण वाढलेलं आहे मालाचा। हवामानामध्ये थोडं टेम्परेचर वाढल्यामुळे तिरंगाचं प्रमाण जास्त येतो आणि तुटका, ज्याला पांढरी माशी म्हणतो आपण, ते डंक मालात भरपूर यायला लागले। म्हणजे चांगला माल 40 जाळ्या येतोय, डंक 60 जाळ्या येतोय, असं झालं आहे। आता शेतकरी बांधवांना तुम्ही काय सूचना कराल, काय आव्हान कराल? बाजारभाव कमी झाल्यावर शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये तुम्ही मी होते, बारीक माल, मोठा माल मिक्स आला, कधी कधी संघर्ष पाहायला मिळतो। काय होतं सर, प्रत्येकाचा आपला आपला स्वभाव आहे। थोडंसं एखादा चूक असन शेतकरीची, त्यांनी एक पाऊल माग घ्यायचा, आणि व्यापारीची एक चूक असन त्यांनी एक पण पाऊल कुठंतरी समझोता करून घ्यायला पाहिजे। भांडणं करून किंवा आवाज वाढवून किंवा दबाव देऊन हे जमत नाही, कारण गरज प्रत्येकाला आहे। शेतकऱ्याला जास्त गरज नाही आहे, व्यापाऱ्याला जास्त गरज असते। आता मार्केटमध्ये गावठी टोमॅटोच्या कुठल्या व्हरायटी इथे विक्रीला येते? साऊ येतोय आता उन्हाळी 3383 एक म्हणून एक साऊची व्हेरायटी आहे, आणि एक गुरु आहे, पण तिन्ही व्हेरायटी कंपनीत गेल्या तर साऊची क्वालिटी चांगली आहे बाकी कंपनी। संक्रित विरांग आता संपत येईल, 1 महिना चालन, त्याच्या पुढं अथर्व, नवीन मला अथर्व आणि 6242 हे चालू होते। बाजारभावाची रेंज हीच राहील का वाढेल? बाजार 15 दिवसांनी होळीनंतर 100% बाजार वाढतील, कारण हलके माल प्रमाण जास्त आहे, ते शेवट तोडे राहिले आहेत बरेच प्लॉटचे, म्हणजे बाहेरचा माल येतो त्यांचे पण प्लॉट बरेचसे संपत आलेले आहेत। त्याच्यामुळं आवक कमी झाली का बाजार ऑटोमॅटिक वाढणार आहे, आणि बाजार वाढतील ही अपेक्षा आहे। शेतकरी बांधवांना उन्हाळा खूप कडक आहे, मालाचा दर्जा घसरलेला आहे, पांढरी माशी या ठिकाणी आपल्याला अधिकची पाहायला मिळते, तिरंगा देखील वाढलेला आहे। सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणात आहे, टोमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम टोमॅटोच्या गुणवत्तेवर होतो आहे। साधारण 15 दिवसानंतर टोमॅटोचे बाजारभाव वाढतील असं व्यापारी बांधव सांगतात। टोमॅटो या ठिकाणी विक्रीला आणताना छोटा माल, मोठा माल, खराब माल शक्यतो निवडून आणलेल्या मालाला बाजारभाव निश्चित चांगला मिळू शकतो। आता या ठिकाणी आपण पाहतोय मोठा माल, बारका माल एकत्र आणला की त्याचा परिणाम बाजारभावावर होतो। अशा प्रकारचा जर चांगला माल जर तुम्ही निवडून आणला तर बाजारभाव देखील चांगला मिळेल। आणि आज 23 फेब्रुवारी 2026 रोजी टोमॅटोला चांगल्या मालाला बाजारभाव, म्हणजे संकरित व्हरायटीला विरांगला 350-450 रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे। 1-2 गाड्या 400 रुपयांनी देखील गेलेल्या आहे। शेतकरी बांधवांनो, सध्या उन्हाळा आहे, टोमॅटो नाशिवंत माल आहे, उन्हाळ्यामुळे पांढरी माशी, तिरंगा, इतर व्हायरस देखील वाढण्याची शक्यता आहे। औषध फवारणी करत चला,
टोमॅटो बागाची काळजी घ्या. त्याचबरोबर बिबट्याचा देखील उपद्रव आहे, तुम्ही दक्ष राहा, बिबट्याचा हल्ला होणार नाही याची काळजी घ्या. पाणी भरायला जाताना एकटे जाऊ नका, सोबत मोबाईल ठेवा, काठी ठेवा, सोबतीला अजून एखादा माणूस घेऊन जा. नारायणगावची ही टोमॅटो मार्केट महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे. या ठिकाणी बाजारभाव चांगला मिळतो, पैसे वेळेवर मिळतात, पारदर्शक कारभार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही काळजी घ्या. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती सदैव शेतकऱ्यांची काळजी घेत असते. टोमॅटोचे बाजारभाव अधिकचे वाढवून देण्यासाठी व्यापारी बांधव शेतकऱ्यांचा दुवा घेतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.